साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. प्रणिती शिंदेनी वंचित बहुजन आघाडीवर सतत टीका केली, परंतु आम्ही दुर्लक्ष केले. जाऊ दे, एवढं आहे आणि त्यांचा एक स्वभाव आहे पटकळ, कोणाला काय बी बोलायचं म्हणून आम्ही दुर्लक्ष केले. परंतु राजकारणामध्ये जाणकार असलेले, वयस्कर असलेले, सर्व पदा भोगलेले सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी काल जे त्यांचं समर्थन केलं त्यांच्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही त्याचा निषेध करतो. प्रणिती शिंदेनी MIM आणि वंचित बहुजन आघाडी हे मिळून देशाची फाळणी करत आहेत असं पूर्वी वक्तव्य केले होते. त्यांना हे माहीत नाही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्यांनी किती वयाचे होते किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्यांचे पप्पा किती वयाचे होते. स्वातंत्र्याचे फाळणीचे अनेक कारणे आहेत, त्यापैकी मी एक असं कारण सांगतो की आतापर्यंत चर्चेत आले नाही. स्वातंत्र्यामध्ये बॅरिस्टर जिना हे स्वातंत्र्यासाठी काँग्रेस बरोबर खांद्याला खांदा लावून प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होते. परंतु स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा झाली आणि बॅरिस्टर जिनाने नेहरूंना आणि सरदार वल्लभभाई पटेलला मुस्लिम समाजाला 50 जे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर वंचितचे सर्वस्व आहेत त्यांच्यावर देखील उर्मट भाषेमध्ये टीका केली होती. कोण हा कुठला माणूस सोलापूर मध्ये येऊन उमेदवारी उभा करते. पण राज्यघटनेने देशातल्या प्रत्येक व्यक्तीला कुठल्याही राज्यामध्ये लोकसभेची निवडणूक लढवता येते. हे 15 वर्ष आमदार आहेत, तिला माहित नाही का फक्त आहे ना टीका करण्याच्या उद्देशाने हे केलेले आहेत. सोनिया गांधी, इंदिरा गांधी, राहुल गांधी सुद्धा आहे ना कर्नाटकमध्ये आणि केरळमध्ये जाऊन निवडणूक लढवू शकते. पण बाळासाहेब आंबेडकर जर ह्या सोलापूरमध्ये उभारले तर ह्यांना काय दुखतंय. ह्यांचा पराभव 2014 मध्ये बी झाला होता. त्यावेळेस वंचितचा किंवा त्यावेळेस भारिप होते, वंचितचा उमेदवार नव्हता किंवा बाळासाहेब उमेदवार नव्हते. नवके असलेले शरद बनसोडे हे त्याला धूळ चारली आणि ते शल्य त्यांचे आता आहे. पण त्यावेळेस त्यांना जात किंवा धर्म आठवलं नाही. त्यावेळेस मी तर ठामपणे म्हणतो लिंगायत समाज पूर्णपणे ना भाजपला मतदान केलंय. मग शिंदे साहेबाला म्हणायचंय का लिंगायत समाजाबद्दल किंवा मुस्लिम समाजाबद्दल म्हणायचंय का किंवा एखादी जात त्यांनी डायरेक्ट त्या जातीचं धर्माचं नाव घेऊन आहे ना त्यांनी उल्लेख करावा असं मी त्यांना आवाहन करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये मला त्यांच्या मताची गरज नाही असं त्यांनी घोषित करावं असं मी त्यांना आवाहन करतो. फटकळ बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतो. पण जाणकार असलेले सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी काल त्यांचं समर्थन केल्यामुळं आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन त्यांचा निषेध करतो.